हॅलो गाइस, दिस इज विशाल नागपुरे, डायरेक्टर ऑफ गुरुकुल आर्ट्स अकॅडमी नागपूर. सो आपण आज एक बेसिक व्हिडिओ बघणार आहे. जे पण 10th आणि 12th झालेले जे पण स्टुडंट्स आहे किंवा जे पण अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स असतील त्यांच्यासाठी कशा पद्धतीने आपण UPSCचा अभ्यास करू शकतो. आणि सर्वात प्रथम की UPSCमध्ये एज क्रायटेरिया काय असतो, सिलेबस काय असतो, प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू या 3 स्टेजेस जे आहे, या स्टेजमध्ये सब्जेक्ट्स कोणते आहे. त्यानंतर आपण बघतो की अटेम्प्ट्स किती आहे, ओपनला किती अटेम्प्ट आहे, OBCला किती अटेम्प्ट आहे, SC/STला किती अटेम्प्ट आहे. या लहान लहान गोष्टी आपण आज बघणार आहे. बघा, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग राहील, कारण की जे पण UPSC IASसाठी करत आहे त्यासाठी हा व्हिडिओ खूप चांगला राहील. आय होप हा व्हिडिओ सर्वांना आवडेल सुद्धा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. आणि ज्यांना पण काही एक लहान लहान जे बघतो टेक्निकल गोष्टी असतात त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला त्यांच्याबद्दल पण तुम्हाला एक माहिती मिळून जाईल एक तर कमेंट सेक्शनमध्ये, किंवा तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून देऊ आम्ही त्याबद्दल. ठीक आहे, तर आपण बघूया की गुरुकुल आर्ट्स अकॅडमी मार्फत एक व्हिडिओ बनवलेला आहे मी. तर आपण बघू त्याच्यामध्ये की स्टार्टिंगपासून क्रायटेरियापासून, त्यात अटेम्प्टपासून, सिलेबस आणि प्रिलिम्स, मेन्स पूर्ण सब्जेक्ट्स, CSAT असेल, GS असेल, मेन्स असेल, ऑप्शनल विषय असेल, या लहान लहान गोष्टी आपण यामध्ये बघणार आहे. तर आपण स्टार्ट करूया. सर्वप्रथम आपण बघू, एक स्लाइड मी याच्यामध्ये केलेली आहे की हाऊ टू प्रिपेअर IAS IPS आफ्टर 12th किंवा 10th म्हणू शकतो, किंवा अंडर ग्रॅज्युएट आपण म्हणू शकतो. तर बघूया याच्या संदर्भात मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, ते पण तुम्हाला मी पोस्ट केलेला आहे ग्रुपवर. आपण बघूया त्या संदर्भात. ठीक आहे, नेक्स्ट सर्वात पहिले आपण बघू की UPSC जो पॅटर्न आहे, या पॅटर्नमध्ये आपण बघूया की पॅटर्न ऑफ UPSC आपण बघू याच्यामध्ये. नंतर स्टेजेस ऑफ एक्झाम, जसं प्रिलिम्स बघतो आपण, मेन्स बघतो, इंटरव्ह्यू बघतो. खूप जणांना हे माहिती नसते की प्रिलिम्स आणि मेन्सचे दोघांचे त्याला म्हणतो आपण मार्क्स काउंट करतात का फायनल सिलेक्शनमध्ये, की फक्त मेन्स आणि इंटरव्ह्यू करतात. आपण त्या लहान लहान गोष्टी बघणार आहे याच्यामध्ये. नंतर क्वालिफाईंग मार्क्स, UPSCमध्ये क्वालिफाईंग मार्क्स असतात. आपण त्या पण गोष्टी बघू की कोणत्या विषयावर क्वालिफाईंग मार्क्स आहे वगैरे. ठीक आहे, तर सर्वात पहिले आपण बघू याच्यामध्ये की जो क्रायटेरिया आहे IASसाठी, ज्यांना आपण UPSC द्यायचं असेल, क्रायटेरिया सर्वात पहिले बघून घेऊ आपण. की या क्रायटेरियामध्ये आपण बघू की आता इथे कॅटेगरी वाईज काही गोष्टी दिलेल्या आहे. जनरल कॅटेगरी, OBC, SC/ST आणि डिसेबल त्याला म्हणू आपण. तर जनरल कॅटेगरीवाल्यांना 32 एजपर्यंत आहे आणि त्यांना मॅक्झिमम 6 अटेम्प्ट देता येते. लक्षात ठेवा, जे पण जनरल कॅटेगरी स्टुडंट्स असतील, ओपन कॅन्डिडेट असतील, त्यांना 32 एजपर्यंत राहील. आणि त्यांना सेकंड काय म्हणतो आपण की त्यांना 6 अटेम्प्ट राहील. सेकंड OBCसाठी त्यांनी सांगितलेलं आहे, OBCसाठी की 35 एज म्हणजे +3. ठीक आहे, +3 इयर्स. आणि अटेम्प्ट पण किती आहे, +3. म्हणजे बघा, अटेम्प्ट पण 6 वरून 9 झालेले आहे आणि 32 वरून 35 एज झालेली आहे. तर आपण एज पण समजून घेतली याच्यामध्ये. SC/STला 37 एजपर्यंत आहे, म्हणजे +2 इयर्स. आणि सेकंड इयर सांगितलेलं आहे अटेम्प्ट किती एज, म्हणजे त्याला अटेम्प्ट सांगितलेलं आहे 37 एजपर्यंत आपण देऊ शकतो, त्यात लिमिट सांगितलेली नाही. आता सर्वात पहिला पॉईंट, डिसेबल सांगितलेलं आहे 42 एज आणि अटेम्प्ट त्यांना पण सांगितलेले नाही आहे. आता याचा एक निगेटिव्ह पॉईंट खूप जास्त जण बघत असतात मुलांना, की आम्ही ओपनमध्ये येतो, आम्ही OBCमध्ये येतो, आम्ही SC/STमध्ये येतो, तर आम्हाला, किंवा OBCवाले ओपनवाले म्हणतात की नाही आम्हाला 6 अटेम्प्ट आहे. बघा, एक लक्षात ठेवा, कॉम्पिटिव्ह करत असताना आपल्या डोक्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा एकदम यायला नको. अदरवाईज कसं होते की आपण ऑलरेडी निगेटिव्ह माइंड झालेलो आहोत आणि मग आपण ओपनचे नाही बाबा 32 एज फक्त आहे, मग आता आम्हाला जमत नाही, किंवा सामोरच्याला बघून. पहिली गोष्ट डोक्यात ठेवायचं की UPSC करत असताना 2 अटेम्प्ट, 3 अटेम्प्ट, 4 अटेम्प्ट, म्हणजे मला असं वाटते की तुमचे फर्स्ट 2 अटेम्प्टमध्ये तुमची प्रिलिम्स निघाली पाहिजे. जर समजा तुमच्या पहिल्या 2 अटेम्प्टमध्ये प्रिलिम निघत असेल तर तुम्ही UPSCसाठी समोर कंटिन्यू करू शकता, मेन्स वगैरे समोर इन फ्युचरमध्ये. खूप मुलांचं असं असतं की 4 अटेम्प्ट घेतात प्रिलिमसाठी. ज्या विद्यार्थ्यांनी 4 अटेम्प्ट प्रिलिम घेतले असेल तो विद्यार्थी नंतर मेन्समध्ये देतो, तो 1 मेन्स देईल, 2 मेन्स देईल, संपलं त्याचं काम. म्हणून तुम्हाला म्हटलं मी काय की जनरली पहिल्या अटेम्प्टमध्ये प्रिलिम्स खायचा प्रयत्न करा. सोपी आहे प्रिलिम्स, मेन्सच्या कम्पॅरेटिव्ह खूप सोपी आहे प्रिलिम्स. आणि जसं बघतो आपण की अभ्यास जो आहे 10th पासून जर चालू केलं असेल तर खूप चांगला आहे आपल्यासाठी, किंवा जे पण आफ्टर ग्रॅज्युएशनसाठी UPSC करत आहे त्यांना पण वाईट नाही आहे, पण त्यांना तेवढं पेशन्स त्यात ठेवावं लागेल. ठीक आहे, तर आपण काय म्हटलं समजलं, जनरलला 6 अटेम्प्ट आहे, OBCला +3 म्हणजे 9 अटेम्प्ट आहे, SC/ST आणि डिसेबलला अटेम्प्ट नाही. त्याला निगेटिव्ह पकडायचं नाही आहे आपल्याला. अटेम्प्ट म्हणजे तुम्हाला 6 वेळेस तुम्ही देऊ शकता पेपर, पुन्हा 6 वेळेस तुम्ही पेपर देऊ शकता. ठीक आहे ना, 4-5 वेळा ठीक आहे, इनफ आहे. म्हणून ते अटेम्प्ट त्यांनी
ओपन आहे 6 अटेम्प्ट म्हणून दिलेले आहे की ठीक आहे 6 अटेम्प्ट खूप जास्त झाले, ठीक आहे. एज 32 सांगितलेली आहे, खूप झाली. 32 एजमध्ये अधिकारी झाला पाहिजे. म्हातारपणी अधिकारी बनून काय अर्थ नाही आहे, ते हवा पण करायची आपल्याला थोडीफार, ठीक आहे. तर असं राहील आपला एज क्रायटेरिया संदर्भातलं. नेक्स्ट आपण बघूया की मी त्याला म्हणतो सिलेबस बनवलेला आहे, बरोबर. की जसं बघतो आपण की या ठिकाणी तुम्हाला एक दिसून पडेल की पूर्ण जो पॅटर्न सांगितलेला आहे मी प्रिलिम्सचा, मेन्सचा वगैरे बघू आपण. तर जे प्रिलिम सिलेबस जो आहे त्यामध्ये GS 200 मार्काला आहे याच्यामध्ये आणि CSAT 200 मार्काला आहे, ठीक आहे. GS 200 मार्काला आहे, CSAT 200 मार्काला आहे. आता आपण थोडं समजून घ्या याच्यामध्ये काय. हा जो पेपर आहे ना हा क्वालिफाईंग आहे मुलांनो. म्हणजे असं आहे प्रिलिम्समध्ये तुम्हाला याच्यामध्ये 67 मार्क्स घ्यायचे आहे, ठीक आहे. तुम्हाला 200 पैकी 67 मार्क घ्यायचे आहे. जर तुम्ही एवढे मार्क घेतले तर तुम्हाला तुमचा GSचा पेपर चेक होईल. तुमचा काय होईल, जनरली तुमच्या GSचा पेपर याच्यामध्ये चेक होईल, समजून घ्या. म्हणजे काय म्हटलं आपण की जर समजा तुमचा याच्यामध्ये स्कोर 67 आलं तर तुमच्या GSचा पेपर चेक होणार आहे, हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला तिथे 65 किंवा 66 मार्क आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये 200 पैकी 180 मार्क आहे ते भेटणार तर आहे, समजून घ्या ते मार्क काही कामाचे नाही. मग तुम्हाला सर्वात पहिले क्वालिफाईंग CSAT तुम्हाला करायचं आहे. CSATमध्ये काय आहे ते आपण बघू थोड्या वेळामध्ये. आधी आपण समजून घेऊ एक स्ट्रक्चर पूर्णपणे. मला ते आवडते स्ट्रक्चर जे इथे सांगायला जनरली, ठीक आहे. तर प्रिलिम आपल्याला क्लिअर झाला आहे. 2 पेपर असते, पेपर 1, पेपर 2, ठीक आहे. पेपर 1 काय GSमध्ये काय असते, जनरल स्टडीज, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स, करंट अफेअर्स, 6 विषय. आणि याच्यामध्ये असते पेपर 2 मध्ये CSAT, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. CSAT स्टँड्स फॉर सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. याच्यामध्ये मॅथ्स कमी असतो, रिझनिंग जास्त असते. सेकंड आपण बघतो याच्यामध्ये की पॅसेज असतात, क्वेश्चन आन्सर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आज खूप जण म्हणतात मला की सर इथे मॅथ्स आहे की रिझनिंग आहे, किंवा खूप जण MPSC UPSC स्टुडंटसुद्धा मॅथ्स खूप करत असतात. एक लक्षात ठेवायचं, क्लास 1 ऑफिसरसाठी मॅथ्सचा क्रायटेरिया खूप कमी दिलेला आहे खूप ठिकाणी. याचं मागे रिझन असं आहे, बघतो पोलीस भरतीला मॅथ्स आहे 25%, SSCमध्ये मॅथ्स असेल, CGLमध्ये मॅथ्स असेल, किंवा त्याच्या खालच्या लेवलच्या एक्झाममध्ये मॅथ्स असेल, तलाठीमध्ये मॅथ्स असेल. बघा मॅथ्सचा कन्सेप्ट असा आहे की मॅथ्स जो आहे तो फॉर्म्युला पाठांतर बेस्ड आहे. अधिकाऱ्यांना पाठांतर बेस्ड नाही म्हणून त्यांना रिझनिंग जास्त दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. मॅथ्स कावर दिलेलं नाही आहे, मॅथ्सचं असं आहे की बस त्यांना एक फॉर्म्युला असतो, फॉर्म्युला पाठ करा, उत्तर सॉल्व्ह करा. पण रिझनिंग तसं नाही आहे. रिझनिंगमध्ये तुम्हाला टॉपिक आहेत, पण मला असं मी कधी बघितलं नाही की टॉपिक रिपीट होतात किंवा त्या ठिकाणी काहीतरी नवीन भेटणार नाही आहे. UPSCमध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षी नवीन क्वेश्चन मिळतील, क्वेश्चनच्या टॉपिकचे तुम्हाला नाव पण समजणार नाही. म्हणून क्वेश्चन पकडा, वाचा, आन्सर करा, असं तुम्हाला CSATमध्ये काम करायला लागेल. मेंटल ॲबिलिटी तुमची काय आहे ते तुम्हाला माहिती पडेल, समजलं का. तर हा झाला आपला, जेव्हा तुमचा याचा स्कोर किती आला म्हटलं 67, तरच तुमचा पेपर चेक होईल GSचा. आणि जनरली असं असते की 100, 102 मार्क 102च्या जवळपास तुमचा कट ऑफ लागतो ओपनचा. आपण ते डोक्यात ठेवलं पाहिजे, ते नंतर बघू आपण. आता बघू आपण मेन्समध्ये. मेन्समध्ये क्वालिफाईंग पेपर असतात, एक इंग्लिश आणि सेकंड आहे इंडियन लँग्वेज. इंग्लिश कंपल्सरी आहे 300 मार्काला. क्वालिफाईंग आहे बघा, म्हणजे 600 मार्क क्वालिफाईंग आहे मेन्समधले. याचे मार्क तुमच्या फायनल लिस्टमध्ये काउंट होत नाही, पण तुम्हाला क्वालिफाय करावं लागते. सेकंड आहे इंडियन लँग्वेज. मग तुम्ही मराठी बॅकग्राऊंडचे असाल तर मराठी घ्या, हिंदी नसाल तर हिंदी घ्यायचा प्रयत्न नको करा. खूप जणांचं असं असते हिंदी बोलायला आवडते पण लिहिता नाही येत, किंवा हिंदी खूप छान बोलतात आपल्या महाराष्ट्रामध्ये, बघतो आपण की महाराष्ट्रातली हिंदी वेगळी आहे थोडीफार. त्याच्यामुळे की आपण कॉलेजच्या लाईफमध्ये बघतो आपण की थोडंसं हिंदी आलं का आपलं वाटते हिंदी बोलावं, हिंदी लिहावं. हिंदी ते वेगळी आहे, उत्तर प्रदेशची हिंदी चांगली आहे, तिकडे लँग्वेज तुम्हाला बघावं लागेल नंतर. मग तर त्याच्या मागे जाऊ नका, मराठी मातृभाषा आहे त्याच्या मागे जा. शेवटी तुम्हाला जर कॅडर जनरली असं आहे की जसं आपण बघतो महाराष्ट्रीयन जस्ट असेल आपलं हे असेल अधिकारी असेल तर जनरली मॅक्झिमम लोकांना महाराष्ट्र कॅडर मिळते. आणि त्यानंतर तुम्हाला मराठी तर कंपल्सरी आहे, तुम्हाला बघतो आपण, ठीक आहे. तर हा झाला क्वालिफाईंग पेपर. एक आहे इंग्लिश, सेकंड आहे एक एनी लँग्वेज कोणती तुम्ही घेऊ शकता. सेकंड आहे सामान्य अध्ययन, दॅट इज GS जनरल स्टडीज. आता GSचे पेपर बघू आपण. याच्यामध्ये काय आहे, सर्वात पहिले निबंध, तुम्हाला एसे लिहायचं आहे. एसे रायटिंग तुम्हाला याच्यामध्ये आहे जनरली, ठीक आहे. एसे रायटिंग तुम्हाला याच्या 300 मार्काला आहे. GS फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ हा पेपर याला म्हणतो आपण ऑप्शनल विषय, ऑप्शनल पेपर 2, ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये बघू आता की जसं
AC तुम्हाला आहेच, ठीक आहे, तो कंपल्सरी तुम्हाला लिहायचा आहे. सेकंड GS1, GS2, GS3, GS4 4 तुम्हाला GSचे पेपर आहे. पुन्हा 2 GSचे पेपर आहेत तुम्हाला, ते आहे ऑप्शनल मार्फत. आता सर्वात पहिला पॉईंट की तुमचं ऑप्शनल कोणता विषय आहे ते आपण थोड्या वेळातच बघणार आहे की ऑप्शनल कोणता विषय घेतला पाहिजे. एक तुम्हाला माझं सजेशन राहील की कोणता पण यूट्यूबचा एखाद्या ऑफिसरचा किंवा एखाद्या टॉपरचा व्हिडिओ बघून तुम्ही कधीच ऑप्शनल घेऊ नका. प्रत्येकाचं बॅकग्राऊंड काहीतरी वेगळं असतो, प्रत्येकाची आवड काहीतरी वेगळी असते. सर्वात पहिले तुम्ही 5 ते 6 महिने UPSCचा अभ्यास स्टार्ट करा. बेसिक NCERT वाचा, त्याच्यामध्ये पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, जॉग्रफी असेल, हिस्ट्री असेल, सर्व विषय वाचून घ्या. 6 महिन्यानंतर तुम्ही बघा की तुम्हाला कोणता विषय आवडत आहे, तरच तुम्ही तो ऑप्शनल विषय ठरवा. माझे सजेशन राहील. कारण की असं असते, खूप मुलं करतात, एखाद्याने सोशॉलॉजी घेतलेलं आहे, एखाद्याने हिस्ट्री घेतलेलं आहे. आजकाल हिस्ट्रीवर टॉपर आलेलं आहे, तर हाही बंदा हाही हिस्ट्री घेऊन राहिलेला आहे आणि त्याला हिस्ट्री समजतच नाही. त्याला औरंगजेब माहिती आहे, कधी जिवंत, कधी कोणी मारलं, काय केलं म्हणून, तर त्याला काही माहिती आहे. तर अशा वेळेस तुम्ही एक डोक्यात ठेवायचं की ऑप्शनलला थोडंसं वेळ द्या. नाही तर असं होतं की कधी हा घेतला, मग सोशॉलॉजी जमला, मग जॉग्रफी घेतला, मग पॉलिटी घेतलं. असं पण खूप जण आहेत विद्यार्थी की मेन्सवाले स्टुडंट्सचा की आपला स्कोर वाढत नाही आहे. सर्व गोष्टीचा अभ्यास करा. म्हणून UPSCमध्ये आल्यानंतर डायरेक्ट ऑप्शनलच्या मागे जाऊ नका. सर्वात पहिले तुमचं काम काय आहे की सर्वात पहिले हे जे विषय GSचे विषय वाचून घ्या. 5 ते 6 महिन्यात तुम्हाला सगळं समजून जाते की तुम्ही कोणता विषय घेतला पाहिजे, ठीक आहे. तर असे आपले पेपर्स आहेत पूर्णपणे. आणि इंटरव्ह्यूसुद्धा आपला आहे, त्यामुळे सर्व बघू इंटरव्ह्यू किती मार्कला, सर्व गोष्टी पूर्णपणे क्लिअर आहे का. तर अशा पद्धतीने आपला एक सिलेबस आहे, प्रिलिमचा सिलेबस आणि मेन्सचा सिलेबस. मुलांनो, या प्रिलिममध्ये आपण पूर्ण एक ओव्हरऑल बघितलेलं आहे. आता पूर्ण आपण काउंटिंग बघू, पूर्णपणे स्कोरची काउंटिंग कशी होते याच्यामध्ये, ठीक आहे. आता एक काउंटिंगमध्ये आपण बघू याच्यामध्ये की जसं आपण बघतो की UPSCच्या मेन्समध्ये, जसं आपण प्रिलिम्सचं जसं बघितलं, तुम्हाला म्हटलं मी प्रिलिम्समध्ये की GSमध्ये तुम्हाला जसं आपण 6 विषय तुम्हाला बघितले जनरली: करंट इव्हेंट, हिस्ट्री, इंडियन अँड वर्ल्ड जॉग्रफी, पॉलिटी, गव्हर्नन्स, इकॉनॉमिक्स, इन्व्हायरमेंट अँड जनरल सायन्स. तर प्रिलिमचा GSचा सिलेबस झाला. तुम्हाला आपलं CSAT जसं तुम्हाला सांगितलं, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट, त्याच्यात कॉम्प्रिहेन्शन्स असेल. आता इथे नावं दिलेलं आहे खूप सारे, डाटा इंटरप्रिटेशन असेल, बेसिक न्यूमेरिक्स असेल, क्लास 10 लेवल त्यांनी सांगितलेलं आहे. लेवल तेच असते, फक्त असं आहे की आपण जास्त शिकल्यानंतर आपली लेवल कमी होऊन जाते. त्या कारणामुळे आपल्याला ते कठीण वाटत आहे जनरली. डिसिजन मेकिंग हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, हे मला खूप जास्त आवडते सुद्धा, डिसिजन मेकिंग. UPSCमध्ये प्रिलिम्समध्ये हा टॉपिक का बरं दिलेला आहे की एक अधिकारी बनल्यानंतर, अधिकारी झाल्यानंतर तुमच्यामध्ये तेवढे गट्स असायला हवे किंवा तुमच्यामध्ये डिसिजन मेकिंगची क्वालिटीज असायला हवी. म्हणून तुम्हाला आधीपासूनच त्या गोष्टीची तुम्हाला, त्याला म्हणतो ना आपण त्याला, की आदत लावून ठेवलेली आहे की तुम्ही जेव्हा अभ्यास कराल, तुम्ही प्रॅक्टिस करत असाल, तुम्ही हे क्वेश्चन्स बघा. कधी कधी आपण बघतो की काही मुलांचं एक नेचर असतो आधीपासून, तो आपल्या कॉलेज लाईफमध्ये इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करत असतो, स्पोर्ट्समध्ये असतो, कॅप्टनशिप करत असतो, लिडरशिप करत असतो. तर कधी कधी याचासुद्धा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये फायदा मिळतो आणि सेम तुम्हाला इथे पण तुम्हाला कामात येतोच. तर अधिकारी म्हणजे फक्त असं रटून आहे बाबा किंवा त्याने पाठ केलेला, अभ्यास केला असं नाही. आजकाल अधिकारी जे आहे किंवा आधीपासूनच जे आहे, अधिकारी पुस्तक वाचून झाले नाही आहे, त्या व्यक्तीमध्ये सर्व प्रकारचे गुण असले पाहिजे. तुम्ही म्हणा की फक्त मी अभ्यास करून 10वी 12वी नाही आहे, पुस्तक वाचले, पेपर दिले असं नाही आहे. त्या ठिकाणी तुमचं प्रत्येक गोष्टी टेस्ट केल्या जातात. तुम्ही जर समजा पेपर अचानक काहीतरी वेगळ्या पद्धतीने पेपर आला, तेव्हा तुम्ही तुमची मंडळी तुम्हाला त्याला कशा पद्धतीने हँडल करू शकते, त्या लहान लहान गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या जाते. म्हणून असं बघतो आपण नेहमी की जर समजा तुम्हाला अधिकारी बनायचं असेल किंवा इंटरव्ह्यू तुम्हाला जायचं असेल, तर तुम्हाला काही बेसिक गोष्टी तुमच्यामध्ये असल्या, जसं लिडरशिप तुम्हाला असली पाहिजे, तुम्ही पेशन्स तुमच्यामध्ये असला पाहिजे. तर आपण त्या गोष्टी बघतो हळूहळू. तर हा आपला GS2चा CSAT पेपर जनरली आहे, हा क्वालिफाईंग पेपर आहे पूर्णपणे. आता आपण बघू की जे मार्क्स जे असतात पूर्ण ते कसे सांगितले बघा. त्यांनी सांगितलेलं पेपर 1 आणि पेपर 2 जे आहे त्यामध्ये क्वालिफाईंग नेचर आपण बघितलं. कंपल्सरी इंडियन लँग्वेज, आता जसं मी मराठी घेईल माझी, ठीक आहे. सेकंड आता इंग्लिश तर कंपल्सरी आहे, तर आपण त्याला काही चॅलेंज करू शकत नाही. 3 तासाचे 2 पेपर असतात पहिल्या दिवशी, ठीक आहे. म्हणजे समजून घ्या की 5 दिवस मेन्स चालते याची. सेकंड आहे, आता आपण बघू आपले क्वालिफाईंग झाले. आता आपले काउंटिंग, जसं मेरिट, रँकिंग, नेचर, म्हणजे इथून तुमचा स्कोर तुमचा कामाचा आहे पूर्णपणे. आता AC रायटिंग किती मार्काला आहे? 250 मार्काला, सेम 3 तास.
आणि सर्व पेपर तुम्हाला 3-3 तासाची राहील रायटिंग असल्यामुळे. ठीक आहे. नेक्स्ट आहे GS1 पेपर 2 GS1, त्याला म्हणतो GS2. ठीक आहे. GS1 GS2 GS3 GS4 सर्व 150 मार्काला. त्यानंतर ऑप्शनल पेपर 1 आणि ऑप्शनल पेपर 2 ते पण 500 मार्काला असते. ऑप्शनल दोन्ही पण पेपर 1 पेपर 2 मिळून. ठीक आहे. त्याला आपण असं करून घेऊ. नंतर आहे याचं बघा टोटल किती झालेलं आहे 1750 मार्क 1750 मार्क्स झालेले आहे. त्याच्यामध्ये मग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे इंटरव्ह्यू और पर्सनॅलिटी टेस्ट जे पण आहे त्याच्यात आहे 275 मार्क्स. आणि इथे बाकीसारखं नाही आहे की तुम्हाला किती पण मार्क भेटले चालेल याच्या मार्कावर आम्ही करून घेऊ. याच्यामध्ये पण तुम्हाला एक फिक्स आकडा असा पाहिजे असतो पहिले कमीत कमी. तर बघू आपण याच्यामध्ये 1750 मार्क आहे प्लस 275 मार्क्स 2025 मार्क्स तुम्हाला जनरली याच्या मेन्समध्ये तुम्हाला लागत आहे. तर असं आहे जनरली की 2025 पैकी मुलांनो जर समजा तुम्ही 1100 मार्क जरी तुम्ही घेतले तरी पण तुमची ऑल इंडिया रँक फर्स्ट सेकंड किंवा टॉप 5 मध्ये येऊ शकता. म्हणजे असं आहे की तुम्हाला 55 टू तुम्हाला 60 मार्क पाहिजे. UPSCचा नेचरच तसा आहे की UPSCमध्ये 55% 60% तो टॉपर राहते ऑल इंडिया रँकिंग. म्हणजे बघा किती कठीण पेपर आहे समजून घ्या. जे विद्यार्थी 5-5 6 वर्ष अभ्यास करत आहे त्यांना पण तेवढा स्कोर मिळाला तो कठीण जातो. म्हणून 10वी 12वी नंतर जर आपण अभ्यास करत असलो तर तुम्हाला खूप जास्तच टाईम मिळतो, टेन्शन नसतो आणि पहिल्या टाईममध्ये आपण एक्झाम क्रॅक करू शकतो. आपण बघतो की भरपूर सारे विद्यार्थी जे आहेत ते ॲट द एज ऑफ 21 मध्ये IAS ऑफिसर बनलेले आहेत. तर आपण त्यांना फॉलो फक्त असं बघतो की पहिल्या अटेम्प्टमध्ये झालेलं आहे. त्यांनी काय केलं ते फॉलो करा तर सोपी जाईल तुम्हाला एक्झाम करताना. समजलं सर्वांना की मेरिट रँकिंगमध्ये तुम्हाला SA आहे GS. आता इथे विषय कोणते ते बघणार GS1 मध्ये वगैरे तिथे मी विषय सांगितलं बघा. GS1 मध्ये तुम्हाला पेपरमध्ये तुम्हाला काय आहे इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड जॉग्राफी ऑफ द वर्ल्ड अँड सोसायटी. तर हिस्ट्री जॉग्राफी असं बघितलं तर पेपरमध्ये तुम्हाला हिस्ट्री जॉग्राफी आहे. पेपर 2 मध्ये तुम्हाला आहे जनरली गव्हर्नन्स दॅट इज पॉलिटी माझ्या आवडीचा विषय, कॉन्स्टिट्यूशन पॉलिटी सोशल जस्टिस आणि IR इंटरनॅशनल रिलेशन्स. GS3 मध्ये तुम्हाला भेटणार आहे याच्यामध्ये इकॉनॉमिक्स टेक्नॉलॉजी. ठीक आहे. इन्व्हायरमेंटचा काही पार्ट याच्यामध्ये सुद्धा आहे सिक्युरिटी वगैरे. आणि GS1 मध्ये तुम्हाला आहे पेपर 4 मध्ये इथिक्स. सर्वात इझी विषय. खूप जणांना असं वाटतं की काय जे रट्टावाली मुलं रट्टा त्यांना नाही जमत. पण जो व्यक्तीने ऑलरेडी खूप जास्तपणे तो समाजात वावरलेला असेल सोशली खूप जास्त असेल त्या व्यक्तीला इथिक्स हा पेपर सर्वात इझी जातो लक्षात ठेवायचं. तर बघा पेपर 1 मध्ये काय आपण म्हटलं हिस्ट्री आणि जॉग्राफी याच्यामध्ये आहे हिस्ट्री आणि जॉग्राफी. पेपर 2 मध्ये तुम्हाला काय भेटलेलं आहे पॉलिटी कॉन्स्टिट्यूशन गव्हर्नन्स IR तुम्हाला भेटलेलं आहे. पेपर 3 मध्ये तुम्हाला भेटला इकॉनॉमिक्स इन्व्हायरमेंट सिक्युरिटी तुम्हाला भेटलेली आहे. आणि पेपरमध्ये तुम्हाला भेटला इथिक्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे इथिक्स. ठीक आहे. तसे तुमचे 1000 मार्क तुमचे फक्त या GS4 मध्ये आहे. आणि आपण जसं म्हटलं ऑप्शनल एक आहे ना ऑप्शनल आपल्याला 500 मार्काला ऑप्शनल आहे. तिथे विषय सांगितले तुम्हाला मी ऑप्शनलचे मुलांना. आपण जे विषय बघू ऑप्शनलचे या ठिकाणी सांगितले आहेत नियर अबाउट याच्यामध्ये 26 सब्जेक्ट्स याच्यामध्ये ऑप्शनलचे आहे. तुम्ही एखादी लँग्वेज पण घेऊ शकता तुमची किंवा ॲग्रिकल्चरपासून बॉटनी केमिस्ट्री सिव्हिल इंजिनिअर. आता माझे स्टुडंट्स खूप सारे सिव्हिलवाले सिव्हिल इंजिनिअरिंग तुम्हाला आहे. ठीक आहे. नंतर लॉ आहे जॉग्राफी आहे हिस्ट्री आहे इकॉनॉमिक्स आहे त्यानंतर मॅथ्स वगैरे आहे याच्यामध्ये पॉलिटिकल सायन्स आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे. ठीक आहे. तुम्हाला काही बेसिक सांगतो तुम्हाला खूप सारे विद्यार्थी आहे काही कॉमन विषय घेतात जसं आपण बघतो आपण की पॅट. ठीक आहे. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन एक पॉलिटिकल सायन्स. ठीक आहे. अँड IR एक सोशोलॉजी. ठीक आहे. हे कॉमन सब्जेक्ट खूप जण घेतात. तर जनरली असं बघतो आपण की मॅक्झिमम जे पास झालेले विद्यार्थी याच्यामधून जनरली असतात पॉलिटिकल सायन्स असेल पॅट असेल ॲडमिनिस्ट्रेशन असेल. कारण की तुम्हाला हे समोर आफ्टर पास झाल्यानंतर पण तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला डिग्री करावी लागते मसुरीमध्ये वगैरे. तरी पण तुम्हाला एक लक्षात ठेवा पॅट पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे सोपी पण आहे आपल्या रिलेटेड आहे तर खूप चांगलं आहे. सोशोलॉजी बघतो आपण. ठीक आहे. तर काही विषय असे आहे की त्यासाठी तुम्हाला थोडा कमी अभ्यास करायचा आहे पण त्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायचं तुम्हाला एक्झाम द्यायच्या आधी. ठीक आहे. तर असं आहे. आणि नेक्स्ट आपण सर्वात शेवटी आपण बघू की या ठिकाणी जसं बघितलं तुम्हाला की पोस्ट कोणत्या आहे. आता खूप जण बघतो आपण की चला MPSC आहे UPSC आहे
किंवा UPSCच्या IAS ऑफिसर आपण बघतो, UPSC IAS ऑफिसर खूप डोक्यात येते. ते सांगितलं आहे IAS ऑफिसर, IFS ऑफिसर. बघा फर्स्ट नंबरवर IAS ऑफिसर आहे, सेकंडवर इंडियन फॉरेन सर्व्हिस. जर तुम्हाला रँकिंग विचारली कोणी तर फॉरेन सर्व्हिसमध्ये सेकंड रँकिंग आहे, पण ती सेंट्रल सर्व्हिस आहे. तसं एक आयडिया तुम्हाला सांगतो काय आहे. तर एक बघा एक पॉईंट असा जनरली खूप जणांना हा माहिती नसते. जसं बघितलं की UPSC मार्फत एक असते ऑल इंडिया सर्व्हिसेस, आणि सेकंड असते सेंट्रल सर्व्हिसेस. आता आपण काय म्हटलं की IAS ऑफिसर ऑब्व्हियसली ते इथे येईल. IPS, IFS या ऑल इंडिया तीनच आहे. इथे IFS पुन्हा आहे, ठीक आहे. इथे इंडियन IPS पुन्हा आहे, ते पोस्टल आहे. पण IRS आहे, रेव्हेन्यू सर्व्हिस. आता मेन आहे याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे हा IFS आणि हा एक IFS, दोन्ही IFS आहे. याचं नाव आहे फॉरेस्ट, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, आणि याचं नाव आहे फॉरेन. तो समजून घे दोघांमध्ये डिफरन्स. ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये दोघांचं नियंत्रण असते, केंद्राचं पण आणि राज्याचं पण. याचं नाव सांगितलं आहे सेंट्रल सर्व्हिस. स्टेटचं याच्यामध्ये काहीच इन्व्हॉल्वेशन नसते. एक सिम्पल तुम्हाला सांगतो म्हटलं तर. सेकंड, आता सांगितलं आपण IAS ऑफिसर, IPS, IFS हे तीनच पोस्ट असे आहे आपल्या याच्यामध्ये जे ऑल इंडिया रँकचे आहे, आणि बाकी सर्व जे आहे ते फक्त सेंट्रल सर्व्हिस आहेत, ते केंद्रासाठी कामं करतात फक्त. तरीसुद्धा या फॉरेन सर्व्हिसला याच्यानंतर सेकंड नंबर रँकिंग दिलेली आहे. जनरली असं असते की तिघाची रँकिंग फर्स्ट आली पाहिजे, टॉप 3 असली पाहिजे. पण त्यांनी काय केलं आहे, फर्स्ट नंबरवर IAS ऑफिसर, सेकंडवर फॉरेन ऑफिसर, फॉरेन सर्व्हिसवाले. आणि फॉरेन सर्व्हिस आपण बघतो नाही, जसं आपले जे मंत्रालयामध्ये एस जयशंकर, ते एक उत्कृष्ट त्याला म्हणू शकतो आपण IFS ऑफिसर होते. जपानमध्ये त्यांनी काम केलेलं वगैरे आहे. त्यांची जर तुम्ही हिस्ट्री जर वाचली तर तुम्हाला वाटेल, आणि बघतो आपण किंवा प्रेझेन्स ऑफ माइंड त्यांचा असतो तो खूप एक लेवल असते त्यांच्यामध्ये, ठीक आहे. तर त्यांना एक दर्जा दिलेला आहे की इंडियन फॉरेन सर्व्हिसवाल्यांना सेकंड नंबरचा. ठीक आहे, ते काही तेवढं इम्पॉर्टंट नाही आपल्याला. आपल्या कामासाठी आपल्याला स्टडी करून घेणे, आपले इंटरेस्ट कसं आहे ते हळू तुम्हाला समजून जाईल समोर, ठीक आहे. तर मेन आपलं हे मोटो आहे की ऑल इंडिया सर्व्हिसेस 3 आहे, आणि सेंट्रल सर्व्हिस आपल्या या अशा खूप साऱ्या आहे. मग नंतर आपण बघितलं आहे पोस्ट तुम्हाला खूप साऱ्या सांगितलं आहे याच्यामध्ये. नियर अबाउट त्याच्यामध्ये 21 पोस्ट आहेत. त्याच्यामध्ये मग टॉपिक टाईप दिलेलं आहे, पोस्टल सर्व्हिस, हे सर्व्हिस, ते सर्व्हिस, ठीक आहे. तर पहा मुलांनो, अशा पद्धतीने आपण बघतो की बेसिक जो आहे UPSCसाठी की तुम्हाला क्रायटेरिया सर्वांना समजलेला असेल, किती अटेम्प्ट्स आहेत, एज तुम्हाला समजून गेलं असेल, सिलेबस तुम्हाला समजलं असेल, प्रिलिम काय आहे, मेन्स काय आहे. अशाच पद्धतीने माझे भरपूर सारे व्हिडिओ आहे UPSCच्या याच्यावर किंवा MPSCच्या याच्यावर. तर तुम्ही सर्वांनी चॅनलला फॉलो करा, आणि मॅक्झिमम व्हिडिओ तुमचे सजेशन मला पाठवा की तुम्हाला काही अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्हाला ते बनवून देईल व्हिडिओ पूर्णपणे, ठीक आहे. इथे थांबून देऊ आपण, ठीक आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.